अखेरीस ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी नरेश म्हस्के यांना जाहीर करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारेंविरुद्ध ही लढाई आता म्हस्के लढणार आहेत आणि ही लढाई चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याचा ठाणेदार अखेर निश्चित झाला। शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात आता शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्या दमाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 टर्म खासदार असणारे राजन विचारे अशी तगडी लढत होणार आहे। उमेदवारीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी शिंदे आणि मोदी शहांचे आभार मानत राजन विचारे आणि ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल केलाय। एक कार्यकर्त्याचा विजय किंवा कार्यकर्त्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच ही संधीचं सोनं करण्याची संधी जी मला दिलेली आहे ती पूर्ण करण्याची आणि विजयाकडे वाटचाल करण्याची नक्कीच प्रयत्न करीन। कोण निष्ठावंत ज्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टांगली, ज्या शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसला विरोध केला, काँग्रेसबरोबर जावं लागलं तर मी माझं पक्ष बंद करेल ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती। यांनी या उलट काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरठे झिजवले, त्यांच्या वळसीने जाऊन बसले। यांची कसली आली निष्ठा। ठाणे लोकसभेसाठी 20 मे रोजी 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 3 मे हा शेवटचा दिवस असणार आहे आणि याच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेश म्हस्के मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आता मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वास टाकलेले हे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण तेही पहा। नरेश म्हस्के मुख्यमंत्री शिंदेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू आहेत। भारतीय विद्यार्थी सेनेपासून म्हस्केंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली। ठाणे महापालिकेत नरेश म्हस्के 4 टर्म नगरसेवक होते। 2017 साली सभागृह नेते होते। 2019 साली त्यांनी महापौर पद भूषवलं। नगरसेवक, सभागृह नेते ते महापौर असा म्हस्केंचा प्रवास आहे। म्हस्केंची शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ठाण्यात ओळख आहे। शिवसेनेमध्ये बंड झाल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंसोबत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकनिष्ठ राहिल्याचं फळ लोकसभेच्या उमेदवारीच्या माध्यमातून नरेश म्हस्केंना मिळाल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे। ठाणे झाला, कल्याण झालं, कल्याण तर काम करतोच आहे, ठाणे पण काम करतोय, नाशिक काम करत, सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि सगळे 15 उमेदवार जाहीर झालेत। मुंबईमध्ये षटकार मारणार आणि महायुती जिंकणार। नरेश म्हस्केंच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे, अगदी प्रचारालाही सुरुवात झाली आहे। मात्र याच मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून इच्छुकांची संख्याही मोठी होती। कोण कोण इच्छुक होते पहा। प्रताप सरनाईक शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक होते। रवींद्र फाटक शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक होते। संजीव नाईक भाजपकडून इच्छुक होते, तर संजय केळकरही भाजपकडून इच्छुक होते। ठाण्याच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्येही जोरदार रस्सीखेच सुरू होती। ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं सोडावी यासाठी भाजपनं सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र शिंदेंना आपलं ठाणं राखण्यात आता तरी यश आलंय। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय शिंदेंची सेना आणि भाजपमध्ये कोणाची किती ताकद आहे आणि कोणाचा आमदार आहे हेही समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोपरी पाचपाखाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा माजिवडा शिंदेंच्या सेनेचे आमदार प्रताप सरनाईक, ठाणे शहर भाजप आमदार संजय केळकर, मीरा भाईंदर भाजप आमदार गीता जैन, ऐरोली भाजप आमदार गणेश नाईक आणि बेलापूर भाजप आमदार मंदा म्हात्रे। 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेलेला हाच ठाणे लोकसभेचा बालेकिल्ला राखण्यासाठी नरेश म्हस्केंना पर्यायानं खुद्द मुख्यमंत्री शिंदेंना देखील मोठी कसरतच करावी लागणार आहे। त्यामुळे ठाणे लोकसभेतील नरेश म्हस्केंसमोरची आव्हानं काय आहेत तेही समजून घेऊया। ठाण्याच्या जागेवर भाजपनं दावा केला, शिंदेंना कडवट विरोधही केला। भाजपला गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांना मैदानात उतरवायचं होतं। संजीव नाईकांनी ठाणे मतदारसंघात छुपा प्रचारही सुरू केला होता। ठाण्यातील 6 विधानसभांपैकी 4 भाजपाकडे तर 3 महापालिकांपैकी 2 भाजपकडे आहेत।
नवी मुंबई पालिकेत नाईकांचं वर्चस्व आहे, मीरा भाईंदर पालिकेत भाजप आणि ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व आहे. एकूणच ठाण्यात भाजपची ताकद जास्त असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र भाजपचा विरोध झुगारून ठाण्याची जागा आपल्याकडे राखण्यात शिंदेंना यश आलं. त्यामुळे आता उमेदवारी न मिळाल्यामुळे नाईक कुटुंबाची नाराजी भोवण्याची शक्यता आहे. तर गणेश नाईकांच्या कट्टर राजकीय विरोधक मंदा म्हात्रे शिंदे सेनेला साथ देण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईकही निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र प्रताप सरनाईकांना देखील उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याही नाराजीची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारेंपेक्षा महायुतीतील याच आव्हानांचा सामना नरेश म्हस्केंना अधिक करावा लागण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या उमेदवारीसाठी त्यांना भाजपाने फिरवत ठेवलं आणि तो डायलॉग आहे ना राज ठाकरेंनी म्हटलेला, बाबू अभी मुझे ठाणा तो भी दे दो ना सर ठाणा, अशी म्हणायची पाळी शिवसेनेच्या शिंदे गटावर आली आणि शेवट त्यांना ती उमेदवारी ती जागा मिळाली. पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की ठाण्याची जागा महाविकास आघाडी जिंकेल. धर्मवीर आनंद दिघेंनी शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना अशी घोषणा दिली होती. आता त्याच ठाण्यात दोन शिवसैनिक एकमेकांविरोधात लढायला उभे ठाकले. नरेश म्हस्केंसोबत मुख्यमंत्री शिंदेंची ताकद आहे, तर राजन विचारेंसोबत ठाकरेंना असणारी जनतेतली सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं हेच ठाणं शिंदेंचे शिलेदार नरेश म्हस्के राखणार की ठाकरेंचे शिलेदार राजन विचारे विजयाची हॅट्रिक करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.